श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सुतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य राजा परीक्षितीला भगवान गोपाल कृष्णांच्या अलौकिक दिव्य लीलांचं स्मरण करून देत आहेत. भगवान गोपाल कृष्णांनी ज्या वेळेला उद्धवाला व्रजामध्ये गोकुळामध्ये पाठवलं, त्यावेळेला नंदबाबांची जेव्हा भेट झाली, त्यावेळेला नंदबाबा भगवान गोपाल कृष्णांच्या अलौकिक लीलांचं स्मरण करत होते. ते सांगत होते, ज्यांनी सुरासुरांवर विजय मिळवला, त्या प्रलंब, धेनुक, अरिष्ट, तृणावर्त, बक आदी दैत्यांना माझ्या गोपाल कृष्णाने सहज मारलं. श्रीकृष्णांच्या प्रेमात रंगून गेलेले नंद अशा प्रकारे जेव्हा त्यांच्या एकेका लीलेचं स्मरण करू लागले, तेव्हा त्यांच्या प्रेमाला पूर आला. त्यामुळे ते व्याकुळ झाले आणि उत्कंठा अतिशय वाढल्यामुळे शेवटी स्तब्ध झाले. राजा भगवंताच्या अलौकिक लीलांमध्ये ज्यावेळेला नंदबाबा स्तब्ध झाले, नंद सांगत असलेल्या श्रीकृष्णाच्या लीला ऐकून यशोदेच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि पुत्र स्नेहामुळे तिच्या स्तनातून पुन्हा दुधाच्या धारा वाहू लागल्या. राजा नंद आणि यशोदा यांचे श्रीकृष्णाबद्दलचे प्रगाढ प्रेम पाहून उद्धव आनंदमग्न होऊन त्यांना म्हणाले, हे मान्यवर, चराचराचे गुरु असणाऱ्या नारायणांबद्दल आपल्या मनात इतका प्रेमभाव आहे, म्हणून आपण दोघे सर्वांमध्ये अत्यंत भाग्यवान आहात, यात अजिबात संशय नाही. बलराम आणि भगवान गोपाल कृष्ण पुराण पुरुष आहेत. ते साऱ्या विश्वाचे उपादान कारण आणि निमित्त कारणही आहेत. पुरुष आणि प्रकृती हे दोन्हीही तेच आहेत. हेच दोघेजण सगळ्यांच्या शरीरामध्ये प्रवेश करून त्या शरीरांमध्ये राहणाऱ्या प्रकृतीहून निराळ्या ज्ञानस्वरूप जीवनाचे नियमन करतात, जीवाचे नियमन करतात. जो जीव मृत्यूच्या वेळेला आपले शुद्ध मन एक क्षणभर का होईना त्यांच्या ठिकाणी एकाग्र करतो, तो सर्व कामनांना, सर्व वासनांना धुवून टाकतो आणि तात्काळ सूर्याप्रमाणे तेजस्वी असा ब्रह्ममय होऊन मोक्ष प्राप्त करून घेतो. राजा, जे सर्वांचे आत्मा आणि परम कारण आहेत, ते नारायणच दुष्ट निर्दालन व साधू रक्षक करण्यासाठी मनुष्यासारखे शरीर धारण करून इथे प्रगट झाले आहेत. हे महात्म्यांनो, त्यांच्या ठिकाणीच असा दृढ प्रेमभाव धारण करा. मग आपल्या दोघांना कोणते शुभकर्म करायचे शिल्लक राहणार आहे? एकदा भगवंताबद्दल प्रेम निर्माण झालं, भगवंताबद्दल आत्मीयता निर्माण झाली की मग जे काही करू ते, आद्य शंकराचार्य म्हणतात ना, देवा आम्ही जे काही करू ते तुझं ध्यान आहे, जे काही करू ते तुझं नाम आहे. मग जे काही म्हणजे आत्मा त्वं गिरिजामती सहचरा प्राणा शरीरम गृहम पूजा ते विषयोपभोगरचना निद्रा समाधी स्थिती संचार पदयो प्रदक्षिण विधी स्तोत्राणि सर्वा गिरो यद्यत् कर्म करोमि तत्तदखिलं शंभो तवाराधनम. गोपाल कृष्ण भगवान की जय. भक्तवत्सल यदुकूल श्रेष्ठ भगवान गोपाल कृष्ण थोड्याच दिवसामध्ये व्रजामध्ये येतील आणि आपणा दोघा आईवडिलांना आनंदित करतील. असा ज्यावेळेला उद्धवानी निरोप दिला, सर्व यादवांचा शत्रू असणाऱ्या कंसाला आखाड्यात मारून आपल्याजवळ येऊन कृष्णांनी जे म्हटलंय ते म्हणणं ते नक्की खरं करतील
हे भाग्यशाली मातापित्यांनो, खेद करू नका. तुम्ही श्रीकृष्णांना आपल्या जवळच पाहाल. कारण जसा लाकडामध्ये अग्नी नेहमी व्यापून असतो, त्याचप्रमाणे ते सर्व प्राण्यांच्या हृदयांमध्ये नेहमीच विराजमान असतात. त्यांना अभिमान नसल्याकारणाने त्यांना कोणी प्रिय नाही, कोणी अप्रिय नाही. त्यांच्या सर्वांमध्ये समभाव असल्याने त्यांच्या दृष्टीने कोणी उत्तम नाही, कोणी अधम नाही. एवढंच काय, त्यांच्याशी शत्रुत्व करणाराही त्यांचा शत्रू नाही. न माता न पिता तस्य न भार्या न सुतादयः नात्मीयो न परश्चापि न देहो जन्म एव च न चास्य कर्म वा लोके सदसन्मिश्रयोनिषु क्रीडार्थं सोऽपि साधूनां परित्राणाय कल्पते. त्यांचे कोणी माता नाही, पिता नाही, पत्नी नाही, पुत्र नाही. त्यांना कोणी आपलं नाही, कोणी परक नाही. तसाच देह नाही आणि पुन्हा जन्मसुद्धा नाही. या लोकी त्यांना कोणतेही कर्तव्य नाही, तरीसुद्धा ते सज्जनांच्या संरक्षणासाठी लीला म्हणून देव आदी सात्विक, मत्स्य आदी तामस, तसंच मनुष्य आदी मिश्र योनींमध्ये शरीर धारण करतात आणि सत्वं रजस्तम इति भजते निर्गुणो गुणान् क्रीडन्ति तोत्र गुणैः सृज्यते वातिहन्त्यजः. भगवान अजन्मा गुणांपासून अलिप्त असूनही लीला करण्यासाठी सत्व, रज आणि तम या 3 गुणांचा स्वीकार करून त्यांच्याद्वारे जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय, पालन आणि संहार हे सगळं करतात. ज्याप्रमाणे मनुष्य वेगाने गोल फिरतो तेव्हा सगळी पृथ्वी फिरते असे त्याला वाटते, त्याप्रमाणे सर्व काही करणारे चित्तच असून त्या चित्तामध्ये अहमबुद्धी असल्याकारणाने भ्रमाने आत्मा स्वतःलाच करता समजू लागतो. भगवान श्रीकृष्ण हे फक्त आपल्या दोघांचेच पुत्र नाहीत, तर सर्व प्राण्यांचे आत्मा, पुत्र, पिता, माता आणि स्वामी हे सगळ्यांचे आहेत. जे काही पाहिले किंवा ऐकले जाते, मग ते भूतकाळ, वर्तमान काळ किंवा भविष्य काळही कोणत्याही काळाशी संबंधित असो, स्थावर असो, जंगम असो, महान असो, लहान असो, कोणती वस्तू नाही की जी कृष्णांपासून वेगळी आहे. त्यांच्या व्यतिरिक्त खरं पाहता कोणाचीच वस्तू नाही आणि कोणतीही वस्तू नाही. वास्तविक फक्त ते एकमेव सत्य आहे. राजा उद्धव आणि नंद अशा प्रकारे आपापसात गोष्टी करीत असताना रात्र संपून गेली. पहाटे गोपी उठल्या. दिवे लावून त्यांनी वास्तुदेवतेचे पूजन केले आणि नंतर त्या दही घुसळू लागल्या. गोपींच्या हातातील बांगड्या दोरी ओढताना चमकत होत्या. अगदी गळ्यातले हार हलत होते. हलणारी कुंडले त्यांच्या कुंकुममंडित गालांची लाली वाढवत होती. त्यांच्या अलंकारातील रत्नदिव्यांच्या प्रकाशाने अगदी अधिकच झगमग झगमग करत होती. त्यावेळेला गोपी कमलनयन श्रीकृष्णांच्या चरित्रांचे मोठ्याने गायन करत होत्या. त्यांचे ते गाणे दही घुसळण्याच्या आवाजात मिसळून स्वर्गापर्यंत जाऊन पोहोचले. त्या स्वरलहरी सगळीकडे पसरून सर्व दिशांचे अमंगल नाहीसे करीत होत्या. राजा भगवत्युदिते सूर्ये नंदद्वारी व्रजौकसः. जेव्हा भगवान सूर्यनारायणांचा उदय झाला तेव्हा नंदाच्या दरवाजासमोर एक सोन्याचा रथ उभा असल्याचं व्रजांनी पाहिलं आणि मग व्रजगणांनी पाहिलं की हा रथ कोणाचा आहे. एकमेकांमध्ये चर्चा करायला लागल्या. एक गोपी म्हणाली, कंसाचा हेतू साध्य करण्यासाठी कमलनयन श्यामसुंदरांना इथून मथुरेला घेऊन जाणारा अक्रूर पुन्हा इथे आलाय का? दुसरी एक गोपी म्हणाली, आता तो आम्हाला घेऊन जाणार काय? आपल्या मरण पावलेल्या राजा कंसाचे पिंडदान तर करणार नाही ना. व्रजवासिनी स्त्रिया अशा प्रकारे आपापसात बोलत होत्या. तेवढ्यात आपले नित्य कर्म आटपून उद्धव काका त्या ठिकाणी येऊन पोचले. राजा जेव्हा उद्धव काका तिथे आले त्यावेळेला गोपींनी श्रीकृष्णांचा सेवक असलेल्या उद्धवाला पाहिलं. त्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब होते. ताज्या कमलदलाप्रमाणे प्रसन्न नेत्र होते.
त्याने पितांबर धारण केलेला होता. त्याच्या गळ्यात कमळांची माळ आणि कानांमध्ये रत्नजडित कुंडल झगमग झगमग करत होती. मुख अतिशय प्रसन्न होते. गोपी आपापसात म्हणू लागल्या, हा पुरुष अतिशय देखणा आहे, पण हा कोण आहे, कुठून आलाय, कुणाचा दूत आहे, याने श्रीकृष्णांसारखी वेशभूषा कशासाठी धारण केली आहे, हे सर्व जाणून घेण्यासाठी गोपी उत्सुक झाल्या आणि पवित्र कीर्ती श्रीकृष्णांच्या चरणकमलांचा आश्रय असणाऱ्या उद्धवाला चारी बाजूंनी घेरून पवित्र स्मित हास्य करीत उभ्या राहिल्या. हा रमारमणांचा संदेश घेऊन आला आहे असं जेव्हा त्यांना समजलं, तेव्हा त्यांनी अत्यंत विनम्रपणे लज्जेने स्मित हास्य करीत त्यांच्याकडे पाहून मधुर भाषेने त्यांचा चांगला सत्कार केला आणि एकांतात तो आसनावर बसल्यावर त्याला विचारायला सुरुवात केली. राजा, गोपी म्हणायला लागल्या, जानीमस्त्वां यदुपते पार्षदं समुपागतं भर्त्रेह प्रेषितः पित्रोर भवान प्रियचिकीर्षशा. उद्धवा, आपण यदुनाथांचे दूत आहात. आपल्या स्वामींनी त्यांच्या मातापित्यांना खुशाली कळवण्यासाठी आपल्याला इथं पाठवलं आहे ना, हे आम्हाला कळालं. नाहीतर अन्यथाग्रो व्रजेस्तस्य स्मरणीयन्न चक्ष्महे स्नेहानुबंधनो बंधूनां मुनेरपि सुदुस्त्यज. नाहीतर आता या गोकुळात त्यांना आठवण यावी अशी दुसरी वस्तू आम्हाला दिसत नाही. बांधवांवरचे प्रेम मुनीला सुद्धा सोडणे कठीण आहे. माता पित्यांखेरीज इतरांबरोबर प्रेमसंबंधाचे जे सोंग आणले जाते ते स्वार्थासाठी असते आणि भ्रमरांचे फुलांवर प्रेम असते ते पुरुषांचे स्त्रियांवरील प्रेम त्याप्रमाणे असते. धन संपलेल्या माणसाला गणिकारक्षण करून न करणाऱ्या शकणाऱ्या राजाला प्रजा, शिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थी गुरुला आणि दक्षिणा मिळाली की ऋत्वी यजमानाला सोडून देतात. पक्षी फळं नसलेल्या झाडाला, भोजन झाल्यावर अतिथी गृहस्थाला, पशु जळालेल्या जंगलाला आणि जार पुरुष उपभोगानंतर स्त्रीला सोडून जातात. गोपींचे मन, वाणी आणि शरीर श्रीकृष्णांमध्ये तल्लीन झालेले होते. श्रीकृष्णांचा दूत म्हणून जेव्हा उद्धव व्रजभूमीमध्ये आला तेव्हा त्या लोकव्यवहार विसरल्या आणि श्रीकृष्णांनी बालपणापासून किशोर अवस्थेपर्यंत जितक्या म्हणून लीला केल्या होत्या त्या सर्वांची आठवण करून त्या लीलांचे त्या गायन करू लागल्या. राजा, त्या सर्वांची आठवण ऐकून शिवाय संकोच सोडून रडून जाणं पाहणं, रडणं. एक गोपीला श्रीकृष्ण भेटल्याचे स्मरण झाले. त्यावेळेला एक भ्रमराला गुणगुणत पाहून तिला वाटू लागलं की आपली मनधरणी करण्यासाठी प्रियतमाने याला दूत म्हणून पाठवलंय. तेव्हा ती त्या भुंग्याशी बोलायला लागली. राजा, हे भुंग्याशी बोलणं भ्रमर गीत म्हणून प्रसिद्ध झालं. ते कशा प्रकारे उद्याच्या भागामध्ये श्रवण करू. जय जय रघुवीर समर्थ.